नमस्कार, मी अनंत कौसाले. बघा, पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतालचं जग. ओके. आणि तर त्याच पर्यावरणचा आजचा दिवस आहे. ओके. तर पर्यावरणाची आपण काळजी घेतली पाहिजे. पर्यावरण आपल्याखाली खूप महत्वाचं काम करतं. पर्यावरणामुळे आपलं अन्न पाणी खायला मिळतं. क्लिअर ना? क्लिअर सर. त्या पर्यावरणामुळे आपण आज पोटभर जेवण करतो, आपण पोटभर पाणी पिऊ शकतो. ओके. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी सर पर्यावरण हे देवापेक्षा कमी नाही. ओके. आणि त्याच पर्यावरण आजचा दिवस आहे. आणि सर त्याच पर्यावरण आपल्या आज काळाची गरज आहे किंवा काळजीची गरज आहे. ओके. आजच्या जगामध्ये सर कोणताही व्यक्ती सर पर्यावरणाविषयी प्रेम दाखवत नाही किंवा पर्यावरणाची काळजी घेत नाही. ओके. तर बघा, जर आपल्याला पुढचे जे आपले भविष्य येणार आहे किंवा जी आपली काही पुढची पिढी येणार आहे, जर त्याला सुखात ठेवायचं असेल तर सर आपण पर्यावरणाला जिवंत ठेवलं पाहिजे, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. जो काय आपल्या मातृभूमीचा आपल्या जी मृदा असती, मृदा म्हणजे जमीन सर. ओके. त्या जमीन जो काय अतिवापर होत आहे, जो काय नाश होत आहे का, जो काय विनाश होत आहे का सर, आपण त्याचा खात्मा केला पाहिजे. ओके. त्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. सॉर्नो. यस सर. तरच सर आपण पुढच्या काळामध्ये पर्यावरण वाचवू शकतो किंवा जी काही पुढची पिढी येणार आहे का त्याला आपण हे पर्यावरण दाखवू शकतो. नाहीतर सर पुढच्या पिढीला अन्न पाणी वस्त्र निवारा किंवा कोणत्याही प्रकारे नैसर्गिक वस्तू सर मिळणार नाही. ओके. सर नंतरच्या काळामध्ये भविष्यामध्ये सर आपण जर पर्यावरण जर काळजी नाही घेतली तर माणसाला घर बांधण्यासाठी लाकड सुद्धा उरणार नाही. ओके सर. वीट जे असते आपले वीट ब्रिक्स. ओके सर, त्याला जाळण्यासाठी लाकडाची गरज असते. जर आपण पर्यावरण जर नाही काळजी घेतली, आपण झाडं जर नाही लावली, झाड जर आपण कापत राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये आपलं झाड किंवा घर बघायला मिळणार नाही. ओके. याच कारणामुळे सर आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. जर आपण काळजी घेतली पर्यावरणाची तर त्याचा आपल्याला आणि आपली जी पुढची पिढी येणार आहे का त्याला खूप फायदा होत असतो. म्हणून सर आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या शेतामध्ये बांधावर झाडे लावली पाहिजेत आणि सर त्याची पुरेपूर आपण काळजी घेतली पाहिजे. जोपर्यंत तो चांगल्या ग्रोथ पर्यंत किंवा स्टेजच्या चांगल्या ग्रोथ पर्यंत जोपर्यंत वनस्पती और झाड और प्लांट येत नाही तोपर्यंत आपण सर त्याला पाणी खत वगैरे दिला पाहिजे. तरच सर आपण पर्यावरणाची काळजी घेऊ शकतो किंवा आपण पुढच्या पिढीसाठी सर पर्यावरण वाचवू शकतो. ओके. म्हणून सर आज असा निश्चय करा, आज पर्यावरण दिवस आहे, आज किमान मी एक तरी झाड लावणार आणि त्याला एका स्टेज पर्यंत चांगलं पाणी घालणार. ओके. आणि सर मी असा एक प्रयत्न करणार की मी पुढच्या पिढीसाठी आपल्या पर्यावरणाचा और मी एखाद्या पुढच्या पिढीचं एक तरी किमान झाड लावणार आणि त्याची ग्रोथ करणार व त्याचं पालन पोषण करणार. ओके. तर हे निश्चय करूया. जय हिंद, जय भारत.